गोरेगावमधून मोठी बातमी समोर येते। मुंबईच्या गोरेगाव भागातील दिंडोशी न्यायालय परिसरामध्ये आज दुपारी मोठी खळबळ उडाली आहे। न्यायालय परिसरामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये अफरातफर माजली आहे। क्षणातच परिसराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेले। दरम्यान एका बाजूला महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागत आहे, मतमोजणी प्रक्रिया पार पडते, तर दुसऱ्या बाजूला दिंडोशीमध्ये ही बातमी समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। बॉम्बच्या संशयास्पद माहितीनंतर प्रशासन पूर्णपणे पोलीस तात्काळ अलर्ट मोडवर गेले। तर सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी दिंडोशी न्यायालयाचा संपूर्ण परिसर लगेचच रिकामी करण्यात आलाय। न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि पक्षकार आणि नागरिकांना देखील सुरक्षित अंतरावर हलवण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं। न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या भागाची बारकाईने तपासणी सुरू करण्यात आली आहे। प्रत्येक कोपरा आणि कोपरा आता तपासला जातोय। संशयास्पद वस्तू आढळते का याचा देखील शोध घेतला जातोय। तरी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्याची अधिकृत माहिती मिळाली नाहीये। मात्र तपास पूर्ण होईपर्यंत परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नागरिकांना न घाबरण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। निवडणुकांचा एका बाजूला निकाल लागत असताना, मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असताना दुसऱ्या बाजूला दिंडोशीच्या परिसरामध्ये संशयास्पद बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्याची बातमी, बॉम्ब ठेवण्यात आल्याची बातमी समोर येते। त्यामुळे परिसरात देखील भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान आता बॉम्बची ही माहिती खोटी अफवा आहे की गंभीर धमकी आहे याचा तपास आता पोलीस करतायत। पोलिसांचा पूर्णपणे कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आणि पोलीस त्यांचं काम देखील करत आहेत, पोलिसांचा शोध घेत आहेत। मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं।